खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेली मोठी अपडेट। महाराष्ट्रात पीक विमा जमा होण्याचा मार्ग मोकळा। या 8 बँकेमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात। पीक विमा वाटप सुरू। या जिल्ह्यांना वाटप सुरू। 16, 17, 18 डिसेंबर सर्वात महत्त्वाची बातमी। पीक विमा हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा वाटप सुरू। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप संदर्भातील नवीन अपडेट। जे काय राज्याचे कृषी मंत्री आहे आणि देशाचे कृषी मंत्री आहे यांनी दिलेल्या माहितीनुसार पीक विमा आपल्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाली आहे। 17,000 ते 30,000 पर्यंत पीक विमा सर्व राज्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आताच आपण आपले खाते तपासायचे आहे। 75,000 कोटी रुपयांचं वाटप सरकारने अधिवेशनात केलेलं आहे। 15 डिसेंबर पासून या वाटपाला सुरुवात झाली आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपण रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो। पीक विमा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे। पीक विमा कधी येणार हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना पडलेला होता। काही ठिकाणी पीक विमा जमा झालेला होता, परंतु काही ठिकाणी अजूनही पीक विमा जमा झाला नसल्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आलेला होता। कारण 2025 मध्ये आपण बघितलं, पावसाने मोठ्या प्रमाणात हाहाकार घातला होता आणि या अतिवृष्टीनंतर आता सरकारने जाहीर केलेलं आहे की पीक विमा संदर्भात लेटेस्ट अपडेट आलेले आहे। पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी जिल्हानुसार यादी जी आहे ही संकेतस्थळावरती आलेली आहे असं सर्व शेतकऱ्यांना सांगितलं आहे। तर आता काय आहे बातमी, कसा पीक विमा येणार आहे याविषयीची अपडेट आपण बघणार आहोत। आणि आपला पीक विमा अजूनही आला नसेल तर आपल्याला काय करावे लागेल या संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी घेऊन आला। पीक विमा हेक्टरी पीक विमा 17,000 म्हणजे काय? ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय यांना कमीत कमी हेक्टरी 17,000 रुपये सरकारने अतिवृष्टी अनुदान आणि पीक विमा माध्यमातून दिलेले आहे। पीक विमा ही केंद्राची आणि राज्याची ही योजना आहे। 1 रुपये पीक विमा म्हणजे काय? 1 रुपयाच्या शेतकऱ्याने पीक विमा काढलेला होता। या पीक विम्याचे आता हप्ते यायला सुरुवात झाली आहे। पहिल्यांदा ज्या जिल्ह्यामध्ये जास्त नुकसान झाले आहे त्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे। लातूर असेल, वाशिम असेल, जालना असेल, हिंगोली असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे किती येणार आहे याची अपडेट आपल्याला महसूल प्रशासनातून मिळाली आहे। यामध्ये नांदेडमध्ये दिलासादायक अपडेट आहे। लातूर परभणीमध्ये 25,000 रुपये प्रति क्विंटल आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पीक विमा अजूनही येणं अपेक्षित आहे। विदर्भामध्ये 50% पेक्षा जास्त। यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम या ठिकाणी मागच्या 5 वर्षाच्या तुलनेमध्ये 90% पेक्षा जास्त मंडळे प्रभावित आहे। लातूर परभणीमध्ये 25,000 पर्यंत। छत्रपती संभाजीनगरमध्ये पीक विम्याचं वितरण अपेक्षित आहे। अहिल्यानगरमध्ये मोठ्या प्रमाणात पीक विमा अजूनही येणं अपेक्षित आपल्याला पाहायला मिळतं आहे। हिंगोलीमध्ये पीक विमा 25,000 पर्यंत येणार आहे। बीडमध्ये भरपूर पीक विमा येण्याची शक्यता आहे। नांदेडमध्ये दिलासादायक पीक विम्याची अपडेट आपल्याला सांगता येते। त्यानंतर जिल्ह्यानुसार आपण बघितलं, जालना 25,000 ते 30,000, धाराशिव 25,000 ते 30,000, हिंगोली 25,000 पर्यंत पीक विमा आपल्या सर्व शेतकऱ्यांना येणार आहे। पीक विमा जिल्ह्यानुसार वाटप सुरू झाले आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट शेतकऱ्यांसाठी असे आहे, येत्या 2 ते 3 दिवसामध्ये 16, 17, 18 डिसेंबर 2025 सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की पीक विमा आमच्या खात्यावरती अजूनही दाखवत नाही, तर आपण आधार ई-केवायसी केलेलं आहे का हे चेक करणं गरजेचं आहे। सरकारी आलेल्या आकडेवारीनुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये 50 ते 60,000 शेतकऱ्यांचं केवायसी मुळे फक्त पैसे रखडलेले आहे। जर आपण अजूनही केवायसी केली नसेल तर आपल्या नजदीकच्या सीएससी सेंटरवरती जाऊन आपण आधार बेस केवायसी करून घ्यायचे आहे। आधार बेस केवायसी केल्यानंतर आपले पैसे येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर पीक विमा संदर्भातील मोठ्या प्रमाणात हालचाली आता चालू झालेल्या आहे। मधल्या काही पिरियडमध्ये इलेक्शनमुळे जे काही रखडलेले होते आता हे सर्व दावे मंजूर होणार आहे आणि राज्यामध्ये पीक विम्याचा मार्ग मोकळा होणार आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट असतील, अतिवृष्टी अनुदान आहे, या सर्व माहितीसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पीक विमा संदर्भातील अपडेट असतील, ई-केवायसी असेल, हा सर्व डेटा जो आहे हा प्रधानमंत्री फसल विमा योजना या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा।